छत्रपती शिवरायांचा इतिहास समजून घेणं, आपण प्रत्येक तो इतिहास ऐकत आलेला आहोत. म्हणजे आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे, अफजल खानाचं पोट आणि शाहिस्ते खानाचं बोट याच्या बाहेर आम्हाला इतिहास सांगितला जात नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज हे अर्थकारणात सुद्धा सांगितले पाहिजेत, पूर्ण क्षेत्रामध्ये सांगितले गेले पाहिजेत. पण अलीकडच्या काळात जातीवादीचं सोंग माजलेलं आहे. तिथं तर खरं आज विचारांची काळाची गरज आहे. आमच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठा माळीवाद आहे, मराठा धनगरवाद आहे, मराठा बौद्धवाद आहे, मराठा मातंगवाद आहे, मराठा मुस्लिमवाद आहे. या वादावरती कुठेतरी विचार विलोभन झालं पाहिजे. कारण या राजकारणामुळे विद्यार्थ्यांमध्ये होणारे वेगळे परिणाम दिसून येतील. पण त्याला एकच सांगायचंय, ते क्रांतीज्योती महात्मा फुले यांनी रायगड या ठिकाणी जाऊन जगातली पहिली शिवजयंती साजरी केली. आमच्या तरुणींना कळालं तर आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठा माळीवाद कधी भेटणार नाहीये. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडच्या पायथ्याशी जाऊन मनस्फूर्तीचं दहन केलं, हे जर आमच्या महाराष्ट्र तरुणींना कळालं तर आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठा बौद्धवाद कधी भेटणार नाहीये. त्या आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांनी मराठा धनगर असा त्यांच्या काळामध्ये लावण्याचं काम केलं, तर आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठा धनगरवाद कधी भेटणार नाहीये. अहो, जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी रशियामध्ये शिवचरित्र नेण्याचं काम केलं, हे तर आमच्या महाराष्ट्रामध्ये तरुणींना कळालं तर आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठा मातंगवाद कधी भेटणार नाहीये. हो,